आज सांगली या ठिकाणी राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाच्या वतीनं त्यांच्या अध्यक्ष संदीप पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली आज हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी कामगार भवनवरती मोर्चा निघलेला आपल्याला बघायला मिळतोय। आपल्यासोबत संदीप पाटोळे आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की कशा संदर्भात या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। नमस्कार। नमस्ते। काय नेमक्या मागण्या आहेत आणि आपल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण मोर्चा काढला? कारण की गेल्या अनेक वर्षापासून विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज प्रलंबित आहेत आणि त्या वारंवार आम्ही मागण्या करून, आम्ही फोन करून भेटून, तरीसुद्धा या गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी जे दलालांचं काम करतात पण खऱ्याखुऱ्या कामगारांचं काम करत नाहीत, याचाच उद्रेक म्हणून आज हजारो कामगार घेऊन आज आम्ही राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ आणि दलित महासंघ संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी मी संदीप पाटोळे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे सतीशदादा मोहिते आणि प्रदीप साठे असतील, आमचे शोभाताई असतील, अन्य पदाधिकारी घेऊन या ठिकाणी आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं। नेमक्या काय मागणी आहेत आपल्या? आमची मागणी पहिली प्राधान्याने अशी आहे की तालुका वाईज एक सेतू केंद्र या मंडळानं काढलेलं आहे। या मंडळामध्ये 20,000 कोटीपेक्षा जास्त पैसे या मंडळामध्ये आहेत, तर याचा दुरुपयोग कसा करायचा, यातून भ्रष्टाचार कसा करायचा, यासाठी तालुका वाईज सेतू केंद्र काढलेले आहेत। त्याची काही आवश्यकता नाही। कामगार घरात बसून नोंदणी करू शकत होता, घरात मोबाईलवरती नोंदणी करू शकत होता, पण या सेतू केंद्रावरती गेल्यानंतर एक दलालांची टोळी आहे, त्यामध्ये 500-700 रुपये घेऊन त्या कामगारांची नोंदणी केली जाते, तिथं त्यांना फसवलं जातं आणि जर पैसे देत नसेल तर त्याच्या त्रुट्या काढल्या जातात। अशा पद्धतीचं हजारो कोटीचं हे टेंडर आहे, यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। म्हणून हे सेतू केंद्र त्वरित बंद झालं पाहिजे किंवा पूर्ववतपणे ही नोंदणी चालू असली पाहिजे, ही पहिली मागणी आहे। त्याचबरोबर 5,000 रुपये सानुग्रह अनुदान देतो म्हणून कामगार मंत्र्यांनी घोषणा केली, पण दिवाळी झाली, आचारसंहिता झाली, आता चालू झालेलं आहे सगळे कामकाज, तर हे 5,000 रुपये सानुग्रह अनुदानाची जी घोषणा केली होती ती त्वरित त्या कामगाराच्या खात्यात 5,000 रुपये जमा झाले पाहिजे। 3 वर्षापासून विधवा महिलेची 24,000 पेन्शन मिळालेली नाही। घरकुलचे अर्ज गेले 3 वर्ष झालं पावसात ह्या आपल्या कामगारांना घालवलं, त्यालाही घरकुल मिळालेलं नाही। ते घरकुल तर कसल्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे। अशा अनेक विविध कल्याणकारी योजना घेऊन गोरगरीब सर्वसामान्य बहुजनांच्या हिताच्या योजना घेऊन आज आम्ही इथं आंदोलन केलेलं आहे। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही। आता आयुक्त आम्हाला निवेदनासाठी बोलवतात, पण आम्ही सुद्धा त्यांना सांगतो की आमच्या मागण्या मान्य पहिल्यांदा करा। मागण्या मान्य नाही झाल्या तर काय नेमका इशारा असणार? मागण्या नाही मान्य झाल्यास आता आम्ही कार्यालय ताब्यात घेतोय, सर्व कामगार या ठिकाणी उठून कार्यालयात बसणार आणि न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाहीत, अधिकाऱ्यांना सुद्धा घरला जाऊन देणार नाहीत। या ठिकाणी मुक्काम ठोकावं लागला तरी चालेल, पण आम्ही अशा पवित्रा घेणार आहे। तर या ठिकाणी बघितलं की आपल्यासोबत होते राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीप पाटोळे। त्यांनी त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे की राज्य शासनाच्या वतीनं जे कामगार आहेत त्यांच्या मागण्या, पेन्शनच्या मागण्या असतील, त्यानंतर घरकुलाच्या मागण्या असतील, त्या सर्व मागण्या त्या ठिकाणी शासनाने, प्रशासनाने मान्य कराव्यात, अन्यथा कार्यालयामध्ये घुसून कार्यालय ताब्यात घेऊन त्या ठिकाणी होणाऱ्या जबाबदारीला सरकार त्या ठिकाणी जबाबदार होते असेल, असा इशारा त्या ठिकाणी संदीप पाटोळे यांनी दिलेला आहे।